नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर कालपर्यंतचे आपले 24 व्हिडिओ झाले. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण जरदोशीची चेन स्टिच कशी बनवायची ते सांगितलं. तर आजचा आपला 25वा व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे स्टोन चेन कशी लावायची साध्या सुईने ते करणार आहोत आणि देवी कॉईन कसे लावायचे गळ्याला ते पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण. तर हे बघा, आपण अशी लाईनिंग आखून घेऊया. आपल्याला ही स्टोन स्टिच चिटकवायची आहे आता आणि त्याला स्टिच करून घ्यायचे. ही स्टोनलेस अशी चिटकून घ्यायची. त्यासाठी आपल्याला सरळ रेषेत येण्यासाठी आपण आखून घेतलेलं आहे. तर गमनी हे असं आपण त्याला अगोदर ह्या चेनला चिटकावून घेणार आहोत. हे बघा, आपण आता अशी चिटकावून घेतलेली आहे गमनी ही स्टोनलेस. तर हे बघा, आपल्या साध्या सुईने करून दाखवते मी तुम्हाला. हे असे दोन दोन सोडून आपण त्या सुईने आरीवर्कच्या सुईने जर केलं ना तो टाकावरती दिसतो. म्हणून मी आपल्या हाताच्या सुईने हात शिलाईच्या सुईनेच करते. कारण तर आपण असं दोन दोन मध्ये सोडून असे दोन दोन स्टोन सोडून मध्ये असं घेऊया, म्हणजे ते पॅक होतात. असं जर आपण हे जर पॅक नाही केले ना तर ती चेन निघू शकते ब्लाऊजची. नंतर आपण कालांतराने कशात पण गुंतते आणि ती निघते. म्हणून आपण काय करूया, दोन दोन म्हणजे स्टोन सोडून असं ती स्टिच करून घ्यायची. हे पहा, मशीनचा धागा टिकत नाही. हा धागा बऱ्याच दिवस टिकतो. तो काय 1 वर्षात मग खराब होऊन जातं ब्लाऊज त्या धाग्यामध्ये. ह्या धाग्यामध्ये बऱ्याच वर्ष टिकतो हा धागा. म्हणून मी ह्याच धाग्याने करते ही स्टिच. तुम्ही पण ह्याच धाग्याने करा. असे दोन दोन मध्ये मध्ये सोडून द्या आणि म्हणजे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही हे स्टिचला. बनवायचं शिकवणार आहे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये. आपण गुलाब शिकणार आहोत, म्हणजे डोली धाग्याने गुलाब कसा बनवायचा तो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर हे बघा, असं सोडून सोडून करायचे असतात. हे एक एक मी सोडून सोडून केलं आहे. हे बघा, आणि हे काय धागे थोडे थोडे दिसतात ना, हे दिसत पण नाहीत पूर्ण काम झाल्यानंतर आपलं. ही चेन स्टिच मात्र तुम्ही जरी चिटकवली ना तरी पण तुम्ही अशी असा हातशिलाईच्या सुईच्या धाग्याने हातशिलाईच्या सुईने असं आपला सिल्क थ्रेड वळून घेऊन त्याने तो पॅक करून घ्या ती चेन स्टिच, तरच ती टिकते. नाही तर मग ते कधीतरी त्या निसटल्याशिवाय राहत नाही. ती स्टोनची चेन ही स्टिच करावंच लागते. गुलाबचे तुम्हाला प्रकार मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. त्या अगोदर उद्याच्या व्हिडिओ अगोदर चंद्रकोर शिकावं लागेल. चंद्रकोर पण शिकवणार आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये चंद्रकोर शिकू आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुलाबचे प्रकार शिकूया चंद्रकोर झाल्यानंतर. आता ही काय हलणार नाही, काही नाही आणि निघणार पण नाही आहे. म्हणून अशी कुठे एक एक सोडून एक एक स्टोन सोडून तुम्ही त्याला स्टिच करून घ्यायचं. हे बघा, आपण देवी कॉईन कसे टाकायचे ते पण या व्हिडिओमध्ये आजच्या शिकणार आहोत. अगोदर आपण ही स्टोन चेन कशी टाकायची ते शिकलो. आता आपण ही देवी कॉईन कशी टाकायचे ते शिकणार आहोत. तुम्ही लक्षपूर्वक बघा, हे कुठल्याच व्हिडिओमध्ये शिकवलेलं नसेल. एका ताईची कमेंट आलेली आहे मला की ताई ब्लाऊज कसा आखायचा, तर तो पण मी सांगणार आहे एका व्हिडिओमध्ये. अगोदर मी हे देवी कॉईन कसे टाकायचे साध्या सुईने ते तुम्हाला शिकवते. हे पहा,
तर आपण देवी वर्क करतो ना, तेव्हा आपल्याला हे जरुरीचं असतं. तेव्हा आपल्याला साध्या सुईनीच टाकावं लागतात. पण हे कसे टाकायचे ते लक्षपूर्वक बघा. तर हे कसे एकावर एकच असे थोडंसंच त्याच्यात डिस्टन्स ठेवावं लागतं. हे असं हे बघा, त्याच्यात हे असं अंतर नको आहे यायला. असा ठेवून घ्या अगोदर तुम्ही, आणि मग नंतर तुम्हाला अंदाज येईल की आपण टाका कसा घ्यायचा, तो तुम्हाला तो समजेल. तर हे बघा, तुम्ही बघून घ्या. हे अगोदर ठेवून घ्यायचं असं, आणि नंतर आपण तो एकसारखा आला पाहिजे त्या प्रमाणातच तुम्ही असं टाका, बघूनच असं. तर एकसारख्या प्रमाणात असे आपण देवी कॉईन घ्यायचे, आणि हे मग सगळ्याच्या आकाराला टाकावं लागतात ना, तर मग त्यानुसार तुम्ही असं आखून घ्यायचं. म्हणजे हे असं कॉर्नरला कसे टाकायचे ते बघून घ्या तुम्ही. आता आपल्याला इकडे कॉर्नरला जायचं आहे ना वळून, तर मग असे तिरका थोडंसं टाका घेत राहायचं आपण. आणि हे बघा, अशी सुई आपल्याला त्या अंदाजानुसार आपण करत राहायचं. आणि उलटा सुईचं बघून घ्या बरं का कॉईन. कधी कधी काय होतं, मग उलटा पण टाकण्यात जात होतो देवी कॉईन. एकसारखे आले पाहिजे. तर आपण बघून असं बोट, त्याला एका बोटाने असं पकडून ठेवायचं ह्या कॉईनला, म्हणजे आपलं व्यवस्थित असं एकसारख्या प्रमाणात ते येतात. हे पण खूप महत्त्वाचं असतं, कारण की हे वर्क मी उलटं सोयीचं बघून घेते अगोदर कॉईन. तर हे बघा, मग आता आपण पूर्ण गळ्याचा आकार बनवून घेतलेला आहे, आणि त्याच्यामध्ये आपण कॉईन टाकून त्याला आकार दिलेला आहे. तर आपल्याला असेच टाकावं लागतात कॉईन, म्हणजे गळ्यालाच. तर हे बघा, तुम्ही पण असं म्हणजे करून बघा. बघून घ्या तुम्ही आता कसं छान वाटतं की नाही. तर असा आकार देऊन तुम्ही सुरुवातीला सरळ रेषेत पण लावून बघा, नंतर मग ह्या सगळ्याचा आकार देऊन त्याला असं लावून बघा. आणि हे मोठ्या ब्लाऊजला कोणी गळ्याच्या आकाराला पण पूर्णपणे लावून घेतात, आणि इथे मग असं चेन स्टिच पण करतात, किंवा आरीवर्कचे मोती वगैरे, किंवा अशी स्टोन चेन वगैरे लावून तसं पण जमतं, आणि असं पण जमतं. तर चेन स्टिचमध्ये दाखवते मी तुम्हाला कसं. तर हे बघा, आता मोठ्या गळ्याला लावायचं ना आपल्या ब्लाऊजच्या, तर हे असं पण जमतं. हे आपण अशी लावली ना बॉलची, ही अशी बॉल चेन किंवा ही स्टोन चेन, तर हे गळ्याला बघा असे कॉईन आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला पण जमतात. आणि देवीचं वर्क करतो ना आपण, हे बघा, ही अशी लावतात ह्याच्यावर. हे बघा, असं दिसतं मग गळ्याला.